इथल्या दिंडोशीमध्ये आमच्या वॉर्ड नंबर 52ची भारतीय जनता पार्टीची नगरसेविका प्रीती साटम हिने आज मराठमोळा वॉकेथॉन या ठिकाणी ठेवलाय। एका दृष्टीने महिलांसाठी ही फार एक पर्वणी आहे की आपल्या वेशभूषेमध्ये, पारंपरिक वेशभूषेमध्ये अगदी आजीपासून तर अगदी तरुणींपर्यंत सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्साहाने भाग त्या ठिकाणी घेतलाय। जागतिक महिला दिनाच्या पर्वावरती हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आपण पाहिलं की मोदीजींनी महिलांना सक्षम करण्याचं काम केलंय। त्याच्यामुळे आजचा जो हा वॉकेथॉन आहे हा फक्त स्वतःच्या आरोग्यासाठी आणि तंदुरुस्तीसाठी नाही, तर देशाच्या एकतेसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा आहे। या देशाच्या भविष्याला आश्वासक आकार देणाऱ्या मोदीजींसाठी आमच्या सगळी मातृशक्ती या ठिकाणी धावताना आपल्याला दिसतेय। कारण आज जे काही महिलांचं अस्तित्व आहे त्याला फार चांगल्या पद्धतीने पुढे आणायचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालंय। या शक्तीला वंदन करण्यासाठी म्हणून हा शक्तिवंदनचा मॅरेथॉन आज आमची प्रीती साटम हिने ठेवलाय। प्रीती नेहमीच या दिंडोशी तिच्या वॉर्डमध्ये विविध प्रकारचे समाजोपयोगी कार्यक्रम घेत असते। लोकांसाठी बऱ्याच गोष्टी, मी इथे बऱ्याचदा आले सुद्धा आहे, लागूनच आदिवासी पाडा आहे, त्या आदिवासी पाड्यांवरतीही सरकारच्या सोयी सुविधा कशा पोहोचवतील याच्यासाठी प्रीती कायम दक्ष असते, तिचं लक्ष त्या ठिकाणी असतं। आणि अशा गोड मैत्रिणीचं, माझ्या सहकारीचं मला कौतुक सुद्धा आहे। तिला मी शुभेच्छा देईन की तिच्या हातून अधिकाधिक चांगलं काम व्हावं। तर 8 मार्च हा जागतिक महिला दिवस असतो, पण नेहमीच वर्षाचे 365 दिवस महिला दिवस असतो, पण आम्ही आमच्यासाठी खूप कमी वेळ स्वतःसाठी काढतो। त्यामुळे मला असं वाटतं की मी माझ्या महिलांसाठी या ठिकाणी काहीतरी वेगळं आणि जेणेकरून एक निदान 2 तास तरी त्यांनी स्वतःसाठी वेळ काढावा आणि आमच्या मैत्रिणींमध्ये रमावं, म्हणून आम्ही एक सारी वॉकेथॉन सगळ्यांनीच आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचं। आणि खूप छान, अगदी 4 दिवसात खूप छान प्रतिसाद आला आणि सगळ्याच महिलांनी खूप आनंदाने आणि उत्साहाने या ठिकाणी त्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे। 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर असं आपण वॉकेथॉन ठेवलेलं आहे आणि साडीमध्ये, म्हणजे एक ट्रेडिशनल, थोडंसं वेगळं आणि छान अशा सगळ्या जणी उत्साही आहेत। प्रत्येक वेळेला आपण अनेक कार्यक्रम करत असतो महिलांसाठी, पण ह्या वेळेला जरा गोकुळधाममध्ये माझ्या सर्वच आजूबाजूच्या परिसरातल्या महिलांचं प्रेम इतकं आहे की यांची आज उपस्थिती बघूनच तुम्हाला दिसत असेल। मॅम, वॉकथॉनमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड कसं ठेवलं? आपण 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटरसाठी असे पारितोषिक ठेवलेले आहेत आणि तसंच एक फन पण असे छान गिफ्ट्स आहेत आणि आपण इथे 25 महिलांचा या ठिकाणी सन्मान करतो आहे। या ठिकाणी आम्ही शुभांगी ताई, ज्या मराठी ऍक्ट्रेस आहेत, खूप त्यांचं नाव आहे आणि नेहमीच त्यांना सगळेच जण बघण्यासाठी खूप असे कौतुकाने त्यांना त्यांचं जे काम आहे ते सगळ्यांनाच आवडते आणि त्यामुळे आम्ही त्यांना आग्रहाचं आमंत्रण केलं की तुम्ही या ठिकाणी आलत पाहिजे आणि अशा डॉक्टर्स आहेत, त्या ॲडव्होकेट्स आहेत, सगळ्या यांचा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे चित्राताईंकडे। तुम्ही हे वाचून ठेवलं तर महिला, नारी शक्तीला तुम्ही उत्साह वाढवला, हे ह्याच्यामध्ये काय? मला असं वाटतं प्रत्येक महिलांनी महिलांसोबत राहणं, त्यांचा सन्मान करणं हे खूप महत्वाचं आहे आणि नेहमीच मी भाग्यवान आहे की माझ्या परिसरातील सगळ्याच महिला या नेहमीच एकमेकींचा सन्मान करतात आणि एकमेकी कशा पुढे जातील अशा पद्धतीने त्यांची मदत मलाही होते आणि म्हणून एक थोडासा त्यांच्यासाठी वेळ काढावा म्हणून आज हे केलं। हो, नाही, खूप आनंद होतोय। मी खूप वर्षांनी असा महिला दिन साजरा करतेय की बाकी फक्त सगळ्यांनी एकत्र जमून काहीतरी खाल्लं प्यायलं, काही भाषणं झाली असं नाही झालं। इतकं सुंदर प्रीती साटम यांनी अरेंज केलं होतं। त्यांच्या एका फोनवर असं वाटलं की यावं या सुंदर कार्यक्रमाला, कारण की या निमित्ताने महिलांमध्ये अनेक गोष्टी असतात, पण त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं स्वास्थ्य चांगलं राखलं पाहिजे, हा खूप सुंदर संदेश पण त्याच्यामध्ये, आणि प्लस आपली संस्कृती पण जपावी म्हणून ते साडी मॅरेथॉन वॉकेथॉन मला खूप आवडली कन्सेप्ट। आणि नुसती कन्सेप्ट नाही, त्याचा प्रतिसाद बघता असं वाटलं की खरंच महिलांना खूप आनंद होतो हे सगळं करताना। आणि असंच सगळ्यांनी आणि त्या निमित्ताने सकाळच्या वेळेला सगळे उत्साहात असताना सगळे एकमेकांशी नवीन ओळखी झाल्या, माझ्या पण नवीन ओळखी झाल्या आणि मग या ओळखी वाढत जाणार आणि हे आपण अल्टिमेटली आपल्या समाजासाठी आणि देशासाठी खूप छान आहे। तर मी त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी असा दिवस आयोजित केला आणि वरचेवर असं होत राहील। मॉर्निंग मध्ये आले तुम्ही? कुठे मॉर्निंग मध्ये? नाही, सगळेच जण या परिसरात आम्ही आज आलो ते या परिसरात आम्ही चालतोच सकाळी, पण साडी नेसून आणि एका कार्यक्रमाने आणि एकत्र सामूहिकरित्या मी वॉक करणार, तर याची मजा वाटते।
अच्छा लगा मुझे आके जब मुझे मैम के ऑफिस से फोन आया। मुझे तो आना ही था क्योंकि मैंने ओवर द इयर्स देखा है मैम को काम करते हुए। किसी भी वजह से हो, पूरे गोरेगांव ईस्ट एरिया में उनका जो कमिटमेंट है और मुझे एज ए नागरिक के जैसे हमारा कर्तव्य है कि हम उनके साथ खड़े हों, क्योंकि हम अगर अच्छे लोगों को सपोर्ट करेंगे तो हमारे एरिया का गोरेगांव ईस्ट का ज्यादा फायदा होगा। तो आना तो था ही मुझे और बहुत अच्छा लगा, इतना एंथुजियाज्म और हर वॉक की महिलाएं जो इस कार्यक्रम में आई वो एक सबको जोड़ता है साथ में। मेरे घर में काम करने वाले या मेरे ऊपर जिसके लिए हम काम करते हैं उन सबको साथ में रखना, ये प्रीति मैम बहुत अच्छे से करते हैं। वो कभी किसी को इस तरह से महसूस नहीं कराते कि आपका अलग है आपका अलग है, सबको साथ लेके चलने का। आई थिंक ये गवर्नमेंट का जो मार्गदर्शन है, हमारी मोदी सरकार की जो गवर्नमेंट का मार्गदर्शन है, उसके अंतर्गत ये लोग बहुत